नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर मैत्रिणींनो, आज आपण भेटतो संध्याकाळी 6:30 वाजता. तुम्ही बघू शकता इकडं संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेत आता. तर मैत्रिणींनो, आज काही प्रॉब्लेम असल्यामुळं दिवसभराचा ब्लॉग काही मी शूट केले नाही आणि आजचा दिवसभराचा ब्लॉग पण तुमच्यासाठी मी आणू शकत नाही. तर दिवसभराचा आणू शकत नाही तर ठीक आहे म्हणलं, पण संध्याकाळचं तर आपण आणू शकतो तुमच्यासमोर. 6:30 वाजलेत, दिवस तर काही अजून गेलं नाही ना. तर म्हणलं आता इथून पुढे जे काही होईल झोपेपर्यंत तेवढं तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणलं. आणि त्यात मी कालच तुमच्यासोबत चॅलेंज शेअर केलं की आता 8 वाजेपर्यंत स्वयंपाक होणार, जेवायला बसणार. आणि काल चॅलेंज दिला आहे आणि आज ब्लॉग नाही आला तर परत तुम्हाला वाटेल ना, कालच चॅलेंज दिला आहे आणि आज काही ब्लॉग पण नाही आला. तर म्हटलं दिवसभराचं नसेल तरी पण ठीक आहे, पण संध्याकाळचं जर का होईना का आपण 6:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंतचं तुम्हाला आमचं रुटीन शेअर करूया म्हटलं. तर चला मैत्रिणींनो, आता आपण जाऊया स्वयंपाकघरात. तर लागूया बघा आता आपण स्वयंपाकाला. तर अगोदर आपण स्वयंपाकाच्या अगोदर देवापुढे दिवा वगैरे लावून घेऊया आणि नंतर मग स्वयंपाकाला लागूया. आणि आज थोडा स्वयंपाकाला वेळ करायचं कारण असं की स्वयंपाक पण आज होता बऱ्यापैकी. अजून बघा भात वगैरे भरपूर आहे, दुपारीच मुलांसाठी बनवला होता. आणि आता काय 4 चपात्या किंवा काहीतरी बनवलं तर झालं म्हणलं, त्यामुळे आज स्वयंपाकाला थोडासा वेळ लागला आहे. आणि आता मी जरा वातावरण पण थंड झालं आहे बाहेर आणि म्हणते थोडंसं चकुल्या करायचं गरमागरम. चकुल्या हा प्रकार कोणाकोणाला माहीत आहे कमेंट करा. आणि चकुल्याला तुमच्याकडे अजून एखादं नाव वगैरे काय असेल तर तुम्ही तेही मला कमेंटमध्ये कळवू शकता. चला आता आपण पटकन स्वयंपाक करायला अगोदर देवपूजा करून देवापुढे दिवा लावून घेऊया आणि मग पटकन स्वयंपाक करून घेऊया. 8 वाजेपर्यंत चॅलेंज व्हायला पाहिजे. चला. तर देवापुढे छान असं दिवा लावून घेतले. आरोग्यम धनसंपदा. सगळ्यात अगोदर बघा इकडं मी कणिक मळून घेते. कणिक मळून घेऊन मग शेंगदाणे वगैरे जरा फोडून भाजून घेते. तर मैत्रिणींनो, इकडे बघा 8 वाजायला अजून 5 मिनिट कमी आहेत. तर इकडं माझा स्वयंपाक झालेला आहे. आता मी 5 मिनिटात बघा पटते एवढे भांडी घासून आणते. का तर आम्हाला पाणी नाही आहे ना बोरला, त्यामुळे आपल्याला भांडी घासायला बाहेर जावं लागते. तर 5 मिनिटात पटते एवढी भांडी घासून आणते म्हणजे आपल्याला वेळेवर जेवायला येईल. तर मंडळी बघा इकडे समृद्धी चकुल्यासोबत खायला मस्त असं काकडी, लिंबू आणि कांदा वगैरे चिरून घेतल्या. त्याच्यावर मीठ टाक जरा, मग छान लागते. आम देते. हां, मीठ टाक सगळीकडे. तर इकडे बघा आपल्या चकुल्या पण शिजलेला आहे. बंद करूया आता. आता मस्त असं चकुल्या आणि त्याच्यासोबत काकडी, कांदा, लिंबू झणझणीत. चला आता जेवण करूया. चला आवरा, भूक लागल्या. तर गाईज कालच्यापासून बघा स्वयंपाक लवकर व्हायला लागला आणि जेवणाची पण ओढ लवकर व्हायला लागल्या. आता बघा 8 वाजून 5 मिनिट झालेत आज. तर भूक लागल्या, आता पट्ट दिवशी जेवण घेऊया. आणि मंडळी तुमचं पण जेवण वगैरे झालं ना? कोणाकोणाचं 8 वाजेपर्यंत जेवण होते कमेंटमध्ये कळवा. आणि कोणाकोणाचं 10 वाजेपर्यंत होते तर त्यांनी बी कमेंटमध्ये कळवा. अगं जेवणासोबत खायचं आहे. मैत्रिणींनो, सॉरी गाईज, जेवण तयार झालंय. मम्मी वाढायला आल्या बघा. बोला मम्मी काय तर. या गाईज तुम्ही पण जेवायला गरमागरम चकुल्या खायला. जेवण सगळं झालं बघा. आता सनीरी उचलायला लागलं सगळं इथलं सामान आपलं जेवणाचं.
तर मैत्रिणीनं बघा आता जेवण वगैरे मस्त असं झालेलं आहे. आता आपल्याला पाणी भरायचं आहे. तर पाणी कुठलं म्हणजे पुढं आपल्या शेजारचे तृप्तीताई आहेत ना त्यांच्यातनं पाणी भरायचं आहे बघा. पावसाळ्याचे दिवस पण संपत आले तरी पण आमच्या बोरला अजून पाणी आलेलं नाही. कसं करायचं सांगा. आणि आता इथं कॉलनीमध्ये सगळ्यांना पाणी आहे. आम्हाला फक्त पाणी नसल्यामुळं टँकरवाला पण येत नाही आहे. त्यामुळे आता रोज पाणी आम्हाला त्यांच्यातनंच घ्यावं लागते. तर चला आता पाणी भरूया. तर इकडे बघा हे जे पाईप आहे ना हे त्यांच्या तिथं पुढं समोर एक नळ आहे त्या नळाला लावले. हे तृप्तीताई त्यांचं घर आहे आणि पुढे ते त्यांच्या समोर एक नळ आहे आणि तिथे हे पाईप नेऊन लावले बघा. आणि असंच पाईप आत घेऊन मग आपल्याला पाणी भरून घ्यावं लागतंय. बिचाऱ्यांच्यातनं बघा चांगलं 2 महिन्याचं पाणी त्यांच्यातनंच घेतोय आम्ही. हे असं सगळं भरून घ्यायला लागते. बॅरेल वगैरे आहे ना तिकडं. तर मंडळी रात्रीचे वाजले 10 आणि आजचा पण आपला चॅलेंज पूर्ण झालेला आहे. 8 वाजेपर्यंत स्वयंपाक पण झाला, 8:30 वाजेपर्यंत जेवण, भांडी पण झाले, पाणी भरून घेतलं, एकदम ठीकठाक काम सगळं पूर्ण झालं आहे बघा. 10 वाजले, निवांत बसलो आहे आता. आमच्या यांनी अजून येणार आहेत म्हणताना वाट बघत बसले बघा. कालपासून स्वयंपाक लवकर होत असल्यामुळे तिथून पुढे कामं पण एकदम छान व्हायला लागलेत आणि मला व्हिडिओ एडिटिंगला पण वेळ मिळायला लागला आहे बघा. तर मंडळी बघा कालच्या व्हिडिओला एका ताईंचा कमेंट असा आला होता की ताई तुमच्या ज्वेलरी कलेक्शनचा एक व्हिडिओ घेऊन या म्हणून. तर त्या ताईंना थँक्यू पण बोलायचं आहे मला. त्यांनी काही ना काही एखादा कमेंट तरी मला केलेला आहे. कोणता तरी चॅलेंज असो किंवा एखादा व्हिडिओ त्यांनी मला सजेस्ट केला आहे त्यामुळे त्यांचं धन्यवाद करते मी. पण ताई कसं आहे ना की ज्वेलरी कलेक्शनचा वगैरे ब्लॉग घेऊन येणं थोडंसं प्रायव्हसीच्या पद्धतीने विचार केला तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे मी आपला प्रायव्हसी आणि सुरक्षिततेबद्दल विचार करून तो व्हिडिओ काही बनवणार नाही आहे. तुम्हाला सॉरी बोलायचं आहे मला त्यासाठी. तुम्हाला कमेंटमध्ये मी हो म्हणून रिप्लाय जरूर दिला आहे. पण थोडा विचार केल्यावर मला ते व्हिडिओ थोडंसं कुठेतरी खटकलं त्यामुळे मी तो व्हिडिओ काही घेऊन येणार नाही आहे. ताई तुम्हाला आणखीन एखादा व्हिडिओबद्दल मला सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकतात की तुम्ही असा हा व्हिडिओ घेऊन या किंवा ही तुमची रुटीन आमच्यासोबत शेअर करा किंवा एखादं तुम्हाला चॅलेंज वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही दिवसभर हे चॅलेंज आम्हाला करून दाखवा. असं काही तर असेल तर आम्ही ते प्रयत्न करू. आमच्या प्रायव्हसीच्या पलीकडे जाऊन काही सांगू नका. तर प्रायव्हसी पण खूप गरजेचं आहे ना. त्यामुळं काही ताई सॉरी ज्वेलरी कलेक्शनचा काही व्हिडिओ सध्या तर नाही आहे. बघू भविष्यात कधीतरी झालं तर बरं होईल. पण आता सध्या तरी काही घेऊन येऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सॉरी पण बोलायचं आहे मला. आणि आजचा व्हिडिओ पण पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कुणीतरी नवीन तर असेलच ना तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.